विद्यार्थी मित्र, प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे. पाठीमागच्या तासाला आपण वर्ग समीकरणाच्या मुळांचे स्वरूप पाहिलेले आहे. मुळांचे स्वरूप पाहत असताना वर्ग समीकरण जे आहे त्या वर्ग समीकरणाची तुलना सामान्य रूपाशी करायची, म्हणजे ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. त्यावरून a b c च्या किमती आपल्याला मिळतात. नंतर बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची. बी वर्ग वजा 4ac ची किंमत जर 0 असेल तर येणारी मुळं जी आहेत ती वास्तवाने समान असतात. बी वर्ग वजा 4ac ही 0पेक्षा मोठी म्हणजे धन संख्या जर असेल तर येणारी मुळे ही वास्तवाने असमान असतात, दोन्ही वेगवेगळे असतात. बी वर्ग वजा 4ac ची किंमत जर 0पेक्षा लहान असेल म्हणजे ऋण संख्या असेल तर मुळं ही वास्तव संख्या नसतात. हे पाठीमागच्या तासाला आपण पाहिलेलं आहे. आता वर्ग समीकरणाची मुळे ठरवताना बी वर्ग वजा 4ac ची किंमत अतिशय महत्त्वाची आहे. वर्ग समीकरण ax वर्ग अधिक bx अधिक c च्या मुळांचे स्वरूप बी वर्ग वजा 4ac च्या किमतीवरून निश्चित होते. कारण पहिल्यांदा आपण बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढतो आणि ती किंमत 0 आहे का धन आहे का ऋण आहे ते निश्चित करतो आणि त्यावरून मग आपण त्याचं स्वरूप लिहितो. म्हणून बी वर्ग वजा 4ac ला वर्ग समीकरणाचा विवेचक डिस्क्रिमिनंट असं म्हणायचं. आणि तो विवेचक या चिन्हाने, आपण नेहमी याला त्रिकोण असं म्हणतो, परंतु आता हे त्रिकोण नाही तर ते डेल्टा या चिन्हाने दर्शवला जातो. डेल्टा हे अक्षर जे आहे ते ग्रीक भाषेमधलं आहे. आता आपण प्रत्यक्ष उदाहरण सोडवणार आहोत. विवेचकाची किंमत काढा असा ज्यावेळेला प्रश्न येईल तुम्हाला त्यावेळेला तुम्ही विवेचकाची म्हणजे डेल्टाची किंमत काढणार. डेल्टाची म्हणजेच बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढणार. ही विवेचकाची किंमत आणि विवेचकाची किंमत काढून मुळांचे स्वरूप ठरवा किंवा मुळांचे स्वरूप सांगा, तर मग ती डेल्टाची किंमत धन ऋण 0 कशी आहे त्यावरून पुढचं आपल्याला स्वरूप निश्चित करता येईल. तर डेल्टा कशाला म्हणायचं ते लक्षात ठेवा. बी वर्ग वजा 4ac ची किंमत जी आपण या वर्ग समीकरणावर निश्चित करतो त्या बी वर्ग वजा 4ac लाच वर्ग समीकरणाचा विवेचक डिस्क्रिमिनंट असं म्हणायचं आणि तो डेल्टा या चिन्हाने दर्शवला जातो. इथं कृती दिलेली आहे. कृती खाली दिलेल्या माहितीवरून रिकाम्या जागा भरा. विवेचकाची किंमत मुळांचे स्वरूप
विवेचकाची किंमत आणि मुळांचे स्वरूप दिलेले. आताच आपण चर्चा केली b वर्ग वजा 4ac ची किंमत 0 असेल. b वर्ग वजा 4ac हे 0 पेक्षा मोठा असेल. b वर्ग वजा 4ac हे 0 पेक्षा लहान असेल. विवेचकाची किंमत काढायची म्हणजेच b वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची. त्याला आपण डेल्टा हे चिन्ह वापरतो. तर विवेचकाची जी ही किंमत आहे ती किंमत त्याच्यावरून आपण त्याचं स्वरूप ठरवतो. b वर्ग वजा 4ac बरोबर 0 असेल तर मुळांचे स्वरूप वास्तव व समान असते. b वर्ग वजा 4ac हे 0 पेक्षा मोठा असेल तर वास्तव व असमान आणि b वर्ग वजा 4ac हे 0 पेक्षा जर लहान असेल तर वास्तव संख्या नाही. असं आपण पाहिलेलं आहे. मग इथं विवेचकाची किंमत आहे 50 म्हणजे ही किंमत 0 पेक्षा मोठी म्हणजे मुळांचे स्वरूप हे वास्तव आणि असमान. मुळांचे स्वरूप विचारलं आपल्याला. वर्ग समीकरणांचे मुळांचे स्वरूप वास्तव व असमान. दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व असमान असतात. वजा 30 म्हणजे 0 पेक्षा लहान. b वर्ग वजा 4ac ची किंमत वजा 30 आहे म्हणजेच विवेचकाची किंमत वजा 30 आहे. 0 पेक्षा लहान आहे म्हणून वास्तव संख्या नाही. म्हणून दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाही. दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाही. विवेचकाची किंमत आहे 0. विवेचकाची किंमत जर 0 असेल तर मुळे ही दोन्ही सारखीच असतात म्हणून वर्ग समीकरणांची मुळे वास्तव व समान असतात. दिलेल्या समीकरणांची मुळे वास्तव व समान असतात. अशा पद्धतीने आपल्याला विवेचकाच्या किमतीवरून मुळाचे स्वरूप ठरवता येते. धनसंख्या असेल तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतात असमान असतात. ऋण संख्या असेल वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नसतात आणि 0 असेल तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव आणि समान असतात. अशा पद्धतीने आपल्याला मुळांचे स्वरूप ठरवता येईल किंवा सांगता येईल. उदाहरण पहिले x वर्ग अधिक 10x वजा 7 बरोबर 0. x वर्ग अधिक 10x वजा 7 बरोबर 0 या वर्ग समीकरणामध्ये विवेचकाची किंमत काढा. विवेचकाची किंमत काढा. विवेचकाची किंमत काढा. विवेचकाची किंमत म्हणजेच डेल्टाची किंमत करायची. x वर्ग अधिक 10x वजा 7 बरोबर 0 या समीकरणाची x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0
या समीकरणाशी तुलना केल्यास दिलेले जे वर्ग समीकरण आहे त्या वर्ग समीकरणाची तुलना ही वर्ग समीकरणाच्या सामान्य रूपाशी करायची. म्हणून a बरोबर 1, b बरोबर 10, c बरोबर -7. आपल्याला विवेचकाची किंमत काढायची म्हणजे डेल्टाची किंमत काढायची. डेल्टा बरोबर b वर्ग वजा 4ac. डेल्टा बरोबर b वर्ग वजा 4ac. b ची किंमत आहे 10 चा वर्ग वजा 4 गुणिले a ची किंमत 1 गुणिले c ची किंमत वजा 7. 10 चा वर्ग 100. हे वजा आणि हे वजा 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 अधिक 4 गुणिले 7 4 7 28. 100 अधिक 28 128. अशा पद्धतीने आपल्याला विवेचकाची किंमत काढता येते. उदाहरण क्रमांक 2. विवेचकावरून वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप ठरवा. मुळांचे स्वरूप ठरवा. 2x वर्ग वजा 5x अधिक 7 बरोबर 0. मुळांचे स्वरूप ठरवायचे आहे म्हणजेच आपल्याला विवेचकाची किंमत काढायची आणि त्यावरून ठरवायची. 2x वर्ग वजा 5x अधिक 7 बरोबर 0. या समीकरणाची x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0. या समीकरणाशी तुलना केल्यास a बरोबर 2, b बरोबर वजा 5, c बरोबर 7. डेल्टा बरोबर b वर्ग वजा 4ac. b वर्ग वजा 4ac. b ची किंमत आहे वजा 5 चा वर्ग 4 गुणिले a ची किंमत 2 गुणिले c ची किंमत 7 वजा 5 चा वर्ग. पूर्ण संख्येचा वर्ग नेहमी धन असतो. 25 वजा 4 दुणे 8 8 7 56. भिन्न चिन्ह आहेत. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा. 6 तून 5 गेले 1, 5 तून 2 गेले 3 आणि मोठ्या संख्येचे चिन्ह. आता इथं b वर्ग वजा 4ac हे शून्यापेक्षा लहान असेल म्हणजे ऋण संख्या असेल तर वर्ग समीकरणाची मुळे ही वास्तव संख्या नसतात. इथं डेल्टा हा शून्यापेक्षा लहान आहे म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाही. डेल्टाची किंमत इथं ऋण आली. जर किंमत ऋण असेल तर वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत. विवेचक म्हणजे काय, त्याची किंमत कशी काढायची, त्यावर आधारित उदाहरणे कशी सोडवायची ते समजून घ्या. वहीमध्ये लिहा आणि व्हॉट्सअप ग्रुपला पाठवा. धन्यवाद.